तर पैसे आम्हाला कमी पडले. पैसे कमी पडले मग काय करणार? आम्ही याची बायको विकून टाकू. त्यांची बायको विकणार. तुम्हाला पैसे पुरे करून देऊ. बापरे. ए मूर्खा, माझी बायको की दोन माझा मुका जनावर कोणाच्या खुट्याला बांधली? त्याच्या कुट्याला बांध. त्याच्याकडे 2 मशीन तो तिसरा यालाय. बाई ते आमचे मालक आहेत बाई. नमस्कार. या आणि मालकाचं ऐकव ना बाई, यांचं काय काय दिवसभर वडापाव खात्यात आणि संध्याकाळी झोपतात आणि स्टेजवर आले का श्रीमंतांच्या गोष्टी करतात. हा, बरोबर असं आहे ते. त्या झोपतात नाही, जागीच राहते बाई. पाहताच ही सुंदर बाला, बाला पाहताच ही सुंदर बाला, कलिजा खलास झाला. अलीकडे माणसाचा कलिजा कुठं चालत नाही रे, पण ही वस्तू समोर आली की कालीच धडधड 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 करते. होता निसर्गाचा नियम आहे, गचके बसतच असतात. पाहताच ही सुंदर बाला, कलिजा खलास झाला. छातीत इश्क भाला, विचार पार गेला. काय गेला? इश्काचा भाला आर पार गेला. इश्क समजत नाही हो, इश्क म्हणजे काय असतं? इश्क म्हणजे एवढं मोठं फिस्क, इश्क? त्याला म्हणतात इश्क सुंदरी. इश्क म्हणजे एवढं मोठं फिस्क, रात्री 12 नंतर येतं त्याला वस्क, त्याला म्हणतात इश्क सुंदरी. अरे 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 बावळ्याचा तुला नाही रे, तुला नाही रे. मला आहे रे पण तुला दिसत नाही रे. तुला काय दिसत नाही रे. अरे बाळवटा, बोलण्याची पद्धत तर बोलतो कशाला. अहो आता बोलू द्या ना आणि बाई. माझी या तरुणपणी कशाला चव घालवतो. असू द्या आपण बरगाडा सांभाळून ठेवा, तरुण पण कसंही राहू द्या. घाबरतो भाऊ. आप्पा तुमचा आवाज ऐकून परवाच्या दिवशी माझी कुत्री अशी चिवळून गेली. मी काही कुत्री दिसतो का कुत्रा दिसतोय. तुझ्या यायचा बावळ्या तुझ्या आहे. अरे याला स्वरात ज्ञान म्हणतात रे. हे सोडत ज्ञान होते का? जास्त ज्ञान प्राप्त झाल्याने आवाज होतो. अरे गणेश, ही पोरगी सकाळी सकाळी माझ्या स्वप्नात आली. आणि बिस्तारा वल्ला करून गेली. विस्तारा वल्ला करून गेली. मग काय केलं? अरे तसं नाही रे, सकाळी सकाळी माझ्या स्वप्नात आली. स्वप्नात आली तर बघतो काय काय बघता? की पोरगी काही मला दिसले नाही. दिसली नाही. आणि मी देहभान विसरून तिला काय म्हणाल. काय म्हणाले? पहाटे पहाटे मला हाग आली. आग नाही आली, जाग आली. काय आली? जाग आली. जाग आली पण का आली? का आली? हाग आली म्हणून जाग आली. नाही तर मी 3-3 दिवस संडासला जात नाही. आप्पा काय सांगता? आता माझं वहीपर्यंत तोंड घालू नको. तुम्ही लवकर आवरा, मला बी दम निघत नाही. 2 वेटिंगला आहेत, वेटिंगला. ग तुझ्या रेशमाची मिठी सैल झाली. पहाटे पहाटे मला जाग आली. पहाटे पहाटे मला जाग आली. मला आठवेना तुला आठवेना. मला आठवेना तुला आठवेना. कशी रात्र गेली कुणाला कळेना. कशी रात्र गेली कुणाला कळेना. तरीही नभाला पुरेशी न लागली. तरीही नभाला पुरेशी न लागली. ग तुझी रेशमाची मिठी सैल झाली. पहाटे पहाटे मला जाग आली. पहाटे पहाटे मला जाग आली. गरे हे बहाने गनिमित कशाला. असा राहू दे हात ग माझ्या उशाला. गरे हे बहाने गनिमित कशाला. असा राहू दे हात ग माझ्या उशाला. मऊ मोकळे केस ते सोड काढी. मऊ मोकळे केस ते सोड काढी. ग तुझ्या रेशमाची मिठी सैल झाली. पहाटे पहाटे मला
मला जाग आली पहाटे पहाटे मला जाग आली तुला नटा वेचला तारकांची तुला नटा वेचला तारकांची ग तुला नटा जागणाऱ्या फुलांची बाई बाई तमाशा शाखेत जेवढा आहे तेवढाच अभ्यास झालेला असतो या गोष्टीपासून ही मंडळी फार अलिप्त असते आणि आता जर छंद ठेवला तर याच्यासाठी हे खूप मोठी यशाची पायरी आहे बाई हा वेशाचे नाही हो वेशाचे नाही यशाचे यश आहे हे सुद्धा कोणीतरी धरून ठेवा हे काय करून नसते आज आहे उद्या हे संपणार आहे तुला आणता वेचला तारकाची ग तुला आणता जागणाऱ्या फुलाची लपेटून घे तू मला भोवताली लपेटून घे तू मला भोवताली तुझ्या विषमाची मिठी शैल झाली पहाटे पहाटे मला जाग आली पहाटे पहाटे मला जाग काय परमेश्वराने तुला घडवले ग काय तुझी केस भूषा काय तुझी ती हरणासारखी चाल एक लाजराने साजरा मुखडा चंद्राभानी फुलला ग एक लाजराने साजरा मुखडा चंद्राभानी फुलला ग नको राणी नको राजू आलोचन नको राहू इथं नका तिथं जाऊ आयुष्याला उभं राहू का बघतात एकला मुखडा चंद्राभानी फुलला ग माझा मध्यान हसते कसा जीव माझा फुलला माझं काय चाललं तू काय मध्ये करून राहिला तुम्ही काय करत आणि मी या सुंदरच्या भावगटातून तिच्या सौंदर्याचं वर्णन करतो तुम्ही वरण करा मी भात करतो हा शिरा करत होता अरे 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 गारवा पुढे वाचली घेता रात्रीचा गोंधळ भरतो गोंधळ असाच असतो आप्पा तुम्ही सौंदर्याचं वर्णन करा आता मी दिवस रात्री खाली किती खोदायचं आता मी दिवस रात्री खाली किती खोदायचं गया विहिरीला तुझ्या पाणी कधी लागायचं विहिरीला तुझ्या पाणी कधी लागायचं विहिरीला तुझ्या पाणी कधी लागायचं विहिरीला पाणी कधी तुझ्या लागायचं विहिरीला पाणी तुझ्या कधी लागायचं विहिरीला पाणी कधी लागायचं आता मी दिवस रात्री खाली किती खोदायचं आता मी दिवस रात्री खाली किती खोदायचं विहिरीला तुझ्या पाणी कधी लागायचं 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 घेर घातला या मोठा लागला काळा गोठा खोदून थकलो आता पाण्याचा नाही चिता खोदून थकलो आता पाण्याचा नाही चिता नव इंजिन लावलं रातभर चालू ठेवलं तुला येते ना लावलं तरी ना पाणी गावलं तुला येते ना लावलं तरी ना पाणी गावलं आता हे यंत्र नव कुणाला मी मागायचं आता हे यंत्र नव कुणाला मी मागायचं या विहिरीला तुझ्या पाणी कधी लागायचं 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 किती गाळू मी खावा तुझी ही जागा
श्याम तुझ्या विहिरीच्या पायी येत नाही आराम तुझ्या विहिरीच्या पायी येत नाही आराम किती खोदावं खोल मेहनत करत खोल दगड माती काढूनी जीवाचे होती हाल दगड माती काढूनी जीवाचे होती हाल किती दारात बाई करून मी जागायचं किती दारात बाई करून मी जागायचं विहिरीला तुझ्या पाणी कधी लागायचं 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 किती खोदावं खोल मेहनत करेल खोल दगड माती काढून जीवाचे होती हाल हे पाणी मिळविण्या पायी तुला पर्याय नाही आता मी करतो बाई सुरुंग लावायची घाई आता मी करतो बाई सुरुंग लावायची घाई आलं ध्यानात आलं तुझा तू सावरतोल तुझ्या विहिरीत आता हसून भरतो खोल तुझ्या विहिरीत आता हसून भरतो खोल काम हे सुरुंगाचं या भीमरावाला सांगायचं काम हे सुरुंगाचं भीमरावाला सांगायचं विहिरीला तुझ्या पाणी कधी लागायचं 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 आता मी